आणि कोणी संघामध्ये फाईट आहे. कोणी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतले. या वळूया कल्याण डोंबिवलीचा आवाज प्रसाद परब यांच्याकडे, जे धावतवर्ण या ठिकाणी ऐकवणार आहेत. थँक्यू विनोद आणि थँक्यू बालासुब्रमण्य अय्यर सर. ऑप्शनच्या बाहेर बॅक टू द बॉलर, चांगला फटका सचिनच्या बॅटमनना एक्झिक्यूट केलाय. बरोबर स्क्रीनच्या समोर चेंडू वेग पकडतोय, पण तोपर्यंत तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. चेंडू कव्हर करेपर्यंत सचिन मात्र या चेंडूवर 2 धावा अंकित करून संघाचं आणि स्वतःचं खातं उघडलं. फटका जोरदार होता, आक्रमकता होती, दाहकता होती या फटक्यावर, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही बघा संघनायक हर्षदकडनं पाहायला मिळते डीप मध्ये स्क्रीनच्या समोर. आणि तोपर्यंत 2 धावा अंकित होते धावफलकर. राजदीप चौधरी माझ्यासोबत जॉईन होत आहेत ॲज अ स्कोरर, आणि अजय पाटील सुद्धा आहेत. धावसंख्या धावफलकावर 2. करण होते डीप मध्ये. अरुण ऑप्शनच्या थोडासा बाहेर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, पण पहिलं सत्र सामना जेव्हा पहिला सुरू झाला तेव्हा ऑप्शन इथे मात्र अरुणने अत्यंत आक्रमक गोलंदाजी केली होती, अचूक टप्पर गोलंदाजी केली होती, अक्षरशः बांधून ठेवलं होतं. पण आता मात्र चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर, आणि अनंत पाटील यांचा इशारा येतो तो चेंडू वाईड आहे. धावसंख्येत होते ती भर. धावसंख्या धावफलकावर 3. अरुण पुन्हा ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय. पंच पुन्हा वळतायत आणि इशारा करतायत राजदीप आणि त्याचबरोबर अजयला की हा सुद्धा चेंडू इथे वाईड आहे. आणि धावसंख्येत होते ती भर पुन्हा एकदा. या वाईडच्या स्वरूपात धावसंख्या अंकित होती धावफलकर ते एकूण 4 धावा धावफलकावर. दोन फलंदाज आघाडीला आलेत तर सागाव संघाकडून. आघाडीचा फलंदाज तुम्ही आता सचिन म्हात्रे, राम म्हात्रे येत आहेत ओव्हर द विकेट. अरुण फुलटॉस आहे. सचिनचा आवडता चेंडू आणि आवडता फटका फेकून दिला चेंडूला सीमारेषे बाहेर. चौकार. गुड शॉट. मनाची इच्छा पुरी कर ग येतय सांगायला. थँक्यू. चांगला फटका येतो तो सचिनच्या बॅटमधून. लो फुल टॉस होता. पंच कमिटी कक्षाच्या वरती चेंडू जाऊन मात्र थांबलाय तिथे आणि आलाय चेंडू. थँक्यू. तो नवीन चेंडू प्रयत्न करतो दुसरा चेंडू काढण्याचा. खूप चांगला प्रयत्न इथे मात्र सुरू आहे आमच्या सर्व पंचांचा, कारण सामना सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. सागाव विरुद्ध मी पाहते संघ खोणी, जो संघाने खोणी संघाने मात्र पहिल्या सामन्यात मी पाहिलं मात्र लो स्कोरिंग मॅच होती, आणि लास्ट मोमेंटला मात्र सामना असं वाटलं की हातांना निसटतोय की काय, आणि सामना फिनिश केला कोणी संघाच्या फलंदाजांनी. तो सामना तुम्हाला पाहायला मिळाला तो पहिला आजच्या दिवसातला, जेव्हा कोणी संघ फाईट करत होता तो मोठी देसाई संघासमोर. एक माफक लक्ष 37 धावांचं डोळ्यासमोर होतं, आणि त्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र फाईट द्यावी लागली, झुंज करावी लागली तो मोठी देसाई संघासमोर कोणी संघाला. चौकार येतो सचिनच्या बॅटमन. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 8 धावा. ओव्हरपिच होतं, ऑन साईडला प्लेस केलं, चांगला फटका क्षेत्ररक्षक डीप मधला चेंडू ते कव्हर करतील. वाढीश लॉंग चेंडू सोबत कव्हर केला जाईल. रामने कॉल दिला मी 2 धावा घेऊ शकतो. चांगला कॉर्डिनेशन, कॉन्फिडेंट होता रामला या 2 धावा तो पूर्ण करू शकतो, आणि किती वेगाने बघा या 2 धावा त्याने पूर्ण केल्यात मैदानावर. जरा फास्ट खेळा, लक्षात घ्या. एकूण अजून आम्हाला यानंतर 2 सामने सुद्धा कव्हर करायचे आहेत. ते एक पारितोषिक येत आहे या चेंडूचं निश्चित सांगेन कोणी संघासाठी. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू, अपिश कव्हर ड्राईव्ह, चांगला फटका. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला खूप वेगाने पळतोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आहेत, आणि जोपर्यंत चेंडू कव्हर केला जाईल तोपर्यंत खूप 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 सुंदर क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळतंय, आणि अवघ्या 2 धावा मिळतात त्या सचिनला. सचिन थोडेसे हताश होत आहेत, कारण सचिनच्या बॅटमन एक मात्र चौकार आलाय. तो मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो, पण ते मोठे फटके तो दाखवायचा प्रयत्न करतोय, पण यश मिळत नाहीये, गॅप शोधू शकत नाहीये. एकूण जवळजवळ 1,01,000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे खास करून कोणी संघासाठी. 2 डिफरंट पुरस्कर्ते आहेत या पारितोषिकांसाठी. ओव्हर द विकेट. फुल टॉस समोर खेळलेत. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, स्क्रीनच्या समोर दमदार फटका. चौकार. घरी रत झाले रामाचा ना मध्ये काही बैसली. गौरी ही ना भरी ना घरी घरी रत झाले रामाचा ना मध्ये काही बैसली. गौरी ही ना भरी. गणपती देवाचं नाव घेत धाना बाजूला काढीत. थँक्यू. पंचांचा इशारा येतोय इथे मात्र चौकार.
तर प्रदीप लहू ठोंबरे यांच्याकडनं 51,000 पारितोषिक आणि हेमंत अंकुश ठोंबरे यांच्याकडनं रोख रुपये 50,000 पारितोषिक. सामना जर जिंकला कोणी संघाने तर हे पारितोषिक आहे ते 1,00,000 रुपयाचं. हा चेंडू आउटसाइड एज आहे, मागे जातोय चेंडू फ्लाइंग स्लिपमध्ये. चेंडू कव्हर करतील तोपर्यंत फेक होते ती नॉस्टॉकिंग एंडला, बॅकअप होते तिथे आणि मिळेल ती फक्त एकच धाव सचिनला. सचिनची ठोस सुरुवात पाहायला मिळते आपल्या संघासाठी, आक्रमक सुरुवात पाहायला मिळते. 2 चौकार त्याच्या बॅटमॅनला आलेत आणि धावसंख्या तो खूप वेगाने, कारण हा सामन्यामध्ये निश्चितच खोणीसारखा एक मातब्बर संघ आहे. त्यांच्याकडे निश्चितच फिरकी गोलंदाज आहे आणि मात्र याच मात्र गोलंदाजीतनं पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं बीट केलं होतं. तर डॉक्टर्सने जायचं आहे आता मात्र इन्व्हाइट करत आहेत तिथे मात्र संदीप फुटाणे. काही ड्रेसिंग करायचे खेळाडूला मात्र दुखापत झाली आहे. नाही वादच नाही. सकाळी आज कोणी संघाने ज्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली सकाळी, स्पेसिफिकली त्यांचा जो मेन जो बॉलर आहे ज्यांनी खूप चांगली, अरुण ठोंबरे ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी करत असताना मेडन ओव्हर टाकत असताना विकेट सकाळी काढले होते, हे आपल्याला विसरून चालणार नाही. समोरच्या संघाने त्यांनी रोखलं होतं 32 धावांमध्येच, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी आपण बघतोय अरुणला 17 धावा कुठलेले आहेत या ठिकाणी सचिन आणि रामनी. स्पेसिफिकली सचिनच्या बॅटमधून 2 बाउंड्रीज आलेत आणि या 17 धावा पॉवर प्लेमध्ये आल्यामुळे नक्कीच या ठिकाणी जी सरासरी ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणी जाते आतमध्ये, डॉक्टरला बोलवण्यासुद्धा आलेलं आहे. दुसरं बाजूला सागावचा संघ आपण बघतोय. राहुल जाधव आमचे अत्यंत आवडते प्लेयर, जे आम्हाला इथे मदतसुद्धा करतात स्कोरिंगच्या माध्यमातून. अतिशय फास्ट स्कोरिंग असतं त्यांचं, ते स्वतः कॅप्टन आहेत. मिलिंद म्हात्रे, सचिन म्हात्रे, त्याच्यानंतर राम म्हात्रे, रोहित भोईर, त्याच्यानंतर रितेश भोईर, सूरज भोईर, हरीश म्हात्रे, चेतन म्हात्रे त्यांचे विकेट कीपर आहेत. अमर पाटील हे त्यांचे बॉलर आहेत. रोहितसुद्धा बॉलर आहे, रितेश बॉलर आहे, सूरजसुद्धा बॉलर आहे, तसंच मिलिंद म्हात्रेसुद्धा बॉलर आहेत. त्यानंतर पुरुषोत्तम म्हात्रे, योगेश, त्याच्यानंतर प्रेम पवार आणि कुणाल म्हात्रे असा संघ. दुसऱ्या बाजूला कोणी संघ अर्षद ठोंबरे स्वतः अत्यंत चांगले बॉलर आहेत, ते कॅप्टन आहेत. अरुण ठोंबरे त्यांचे बॉलर आहेत. दिनेश ठोंबरे सुद्धा बॉलर आहेत. दत्ता ठोंबरे, आकाश ठोंबरे, करण ठोंबरे, किरण म्हात्रे, विभीषण म्हात्रे, कार्तिक म्हात्रे यांनी खूप चांगल्या पद्धतीने सकाळी सामना इकडे फिरवला होता, विसरून चालणार नाही. संदीप ठोंबरे आणि तसंच चंद्रकांत ठोंबरे, साजन ठोंबरे आणि विजय ठोंबरे असा संघ आहे. हे दोन्ही संघ आता द्वितीय फेरीतले सामना खेळत आहेत आणि त्यामुळे क्वालिफाय झालं तर नक्कीच पुढे येतील. मात्र आज मी एक गोष्ट सांगतोय, 9चे 9 सामने मी पूर्ण करणार आहे, बाकी ठेवणार नाही आहे. फास्ट खेळा. सचिन, रमेश तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित सारखे दिग्गज खेळाडू ज्या व्यक्तिमत्वाने निश्चित महाराष्ट्राला दिले, मुंबईला दिले, भारताला दिले, असं व्यक्तिमत्व त्यांचं तुम्हाला स्टँड पाहायला मिळते. रमाकांत आचरेकर सरांचं नाही प्रश्नच नाही. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर सर आणि अण्णा वैद्य हे 2 नावं श्रोत्याने प्रेक्षकांनी नेहमी लक्षात ठेवा. एका बाजूला संदीप पाटील, अमित पागणेसारखे अत्यंत ग्रेट प्लेयर्स अण्णा वैद्यांनी घडवले. आमच्या शिबिराचं उद्घाटन 1992ला जे सुरू केलं आम्ही शिबिर, ते अण्णा वैद्यांच्या शुभ हस्तेचं उद्घाटन झालं. अकॅडमीचं आमचं प्रोडक्ट रोहित शर्मा आमच्या स्पोर्ट्स अकॅडमीचं. तर अत्यंत हे चांगले 2 गुरुवर्य आहेत ज्यांच्या माध्यमातून असंख्य खेळाडू प्रसाद महाराष्ट्रामध्ये घडले, मुंबईमध्ये घडले. 23 खेळाडू आचरेकर सरांनी दिले. आचरेकर स्वतः अतिशय क्लासिक प्लेयर होते, वरच्या दर्जाला खूप चांगल्या पद्धतीने खेळले आणि त्यांची एक शिकवायची पद्धत वेगळीच होती. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे विनोद कांबळी ते बघतोय आपण, त्यांचे शिष्यांचे नाव आहेत. अजित आगरकर बघतोय, प्रवीण आमरे आपण बघतोय, भारतरत्न सचिन, रमेश तेंडुलकर बघतोय. चंद्रकांत पंडितचा जो उल्लेख केला, CPCC चंद्रकांत पंडित क्रिकेट क्लिनिकच्या माध्यमातून आता पंडित सर असंख्य पुढची पिढी घडवतात. नाही, तेच मगाशी तुम्हाला आवर्जून उल्लेख केला की 2015मध्ये जेव्हा क्लासमेटची टीम इथे आली, प्राईज डिस्ट्रीब्युशन करण्याची जबाबदारी पडली आणि प्रवीण आमरेने खूप शाबासकीची खूप चांगली थाप दिली होती, खूप ॲप्रिशिएट केलं. आणि तो मात्र प्रवीण आमरेचा भेटण्याचा योग आला, विनोद कांबळीला यांचा भेटण्याचा योग आला. पण गतवर्षीची आठवण अशी निश्चित शेअर करू इच्छितो. चिपळूणच्या एका स्पर्धेमध्ये फ्रेंडशिप ट्रॉफी चिपळूण जेव्हा आम्ही कव्हर करायला गेलो तेव्हा चंद्रकांत पंडित यांचासुद्धा भेटण्याचा योग आला. त्यांच्या हस्ते सुबवती मात्र सन्मानसुद्धा झाला होता आमचा. याची मात्र एक खूप चांगली आठवण आहे गतवर्षीची. नक्कीच. आणि त्या शेवटच्या क्षणी तुम्ही पाहिलं, या सगळ्या शिष्यांनी आचरेकर सरांना स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून जी श्रद्धांजली देते, नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट आहे, कारण तो प्रत्येक क्षण तुम्ही पाहिलात. तर थोडीशी दुखापत होते, पण पुन्हा एकदा सावरतायत आणि मात्र सामना सुरू होतोय. दुसरा षटक घेऊन एकमेव मात्र हा सामना असेल ज्याच्यानंतर कुठल्याही सामन्यामध्ये मात्र ड्रिंक ट्रॉलीमध्ये आतमध्ये येण्याची नोंद घ्यायची आहे. ह्या सामन्यानंतर मात्र पुढच्या सामन्यामध्ये कुठल्याही प्रकारची ड्रिंक ट्रॉली मात्र मैदानाच्या आतमध्ये येणार नाही, आपण नोंद घ्या.
कारण खूप उशीर झालाय. ओ द विकेट हर्षद. हा चेंडू हवेमध्ये आहे. कॉड बिहाइंडचं लाऊड अपील होत आहे आणि इथे मात्र बघायचंय पंच मात्र यावर काय निर्णय घेत आहेत. अनंत मात्र येत आहेत संदीप फुटाणे जवळ, कारण मुख्य पंचांकडनं मात्र हा निर्णय येणं अपेक्षित होतं. आणि बघायचं संदीप फुटाणे थोडेसे मात्र कन्फ्यूज झाले, कारण फन करतायत. आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद. कारण अनंत त्याने जाऊन तिथे सांगतात की बॅटची एज नंतर चेंडूला पायाला ब्रश झाला, शूजवर ब्रश झाला, नंतर मात्र चेंडू उडाला, तो मात्र झेल स्वीकारला क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाज बाद. पहिलं यश आपल्या संघाला संगणकाने मिळवून दिलंय. आठवते गतवर्षी शहरीवातला एक सामना अक्षरशः 4 षटकांचा खेळला लागला होता. तशी वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका म्हणून विनंती करतो, फास्ट खेळा. त्यामुळे निश्चित आयोजकांनी मध्ये निर्णय घेतलाय की या सामन्यानंतर पुढच्या सामन्यामध्ये ही ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येणार नाही. कारण एक्झॅक्टली जर विचार केला तर 3:35 होत आहेत. जवळजवळ संधीचे दिवस आहेत, त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळते की 6च्या अगोदरच काळ पडतो. त्यामुळे फास्ट खेळणं तेवढंच गरजेचं असेल, कारण पहिलं सत्र सुरू आहे अजून मैदानाच्या आतमध्ये. आणि दुसऱ्या फेरीतला पहिला सामना इथे मात्र सुरू झालाय, तो खोणी विरुद्ध सागाव या दोन संघांमध्ये. फलंदाजीला येतात ते रोहित. खूप चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत या सागाव संघाचे. आक्रमक फलंदाज सुद्धा आहेत, म्हणून तुम्हाला पाहायला मिळते की या सामन्यामध्ये खोणी संघाच्या विरुद्ध 3ऱ्या क्रमांकावर त्यांना पाठवलंय, प्रमोट केलंय. आणि खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून अपेक्षित करतोय त्यांचा पूर्ण संघ. नॉन स्ट्रायकिंगला राम आहे, ज्यांना स्ट्राईक अजून मिळाली नाहीये. हर्षद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर जे संघनायक आहेत या शिगणेश क्रिकेट क्लब खोणी या संघाचे. सामना सुरू करावा. फास्ट खेळ थोडं खोणी संघ. ही सूचना लगेचच इम्प्लिमेंट करायची आहे, ताबडतोब यायचं आहे फिल्डिंगवर. ओ द विकेट हर्षद. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय क्षेत्ररक्षक डीप मधना आणि झेल स्वीकारण्यासाठी सज्ज होत आहेत. लास्ट मुमेंटला झेल फिनिश केलाय, पण स्वतःवर विश्वास नव्हता. मागे बघितलं की आपला पाय सीमारेषेच्या बाहेर तर नाहीये ना, पण इथे मात्र चांगला झेल फिनिश करण्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आहे. फलंदाज बाद. थँक्यू. व्हॉलेंटियर्स काही चेअर्स तिथे मात्र खाली दिसत आहेत. रोहित शर्मा स्टँड आणि सचिन तेंडुलकर स्टँडच्या मध्ये. तर आपली जागा घ्यायची ताबडतोब. कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी होणार नाही, ही जबाबदारी आमच्या व्हॉलेंटियर्सची आहे. व्हॉलेंटियर्सना विनंती करतो आपापली जागा घ्या. तर फलंदाज बाद होते. दुसरं यश संपादन केलंय मागोमागच्या चेंडूवरती गोलंदाज आणि संघनायक हर्षद ठोंबरेने. आणि मोठं यश, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फलंदाज आल्या तंबूत परतला, आल्या पावली तो मागे फिरला तो रोहित. आणि आकडेच फलंदाज सचिन सुद्धा तंबूत परतले. 2 धक्के मात्र या षटकात दिलेत पहिल्याच 2 चेंडूवर. ते गोलंदाज हर्षदने पहिल्या षटकात अरुण जे काम करू शकले नाही ते मात्र संघनायक आहेत. आपल्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारत असताना ही जबाबदारी तो पार पडते. ऑन हॅट्रिक आहे इथे मात्र हर्षद ठोंबरे. चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन. बॅकफुटला गेले, हलक्या चेंडूला फक्त पुश केलं, सॉफ्ट अँड जंटल पुश. चेंडू ती हवेमध्ये होता, फेक चांगली होती. पण राहुलचं मी खरंच कौतुक करेन. राहुल खूप वेगाने आले, पण कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता. राम मात्र थांबले होते स्टॉनॉस्टॉकिंग एंडला. मात्र क्विक थ्रो तुम्हाला पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट केले त्या चेंडू फलंदाजाने. नाही, हल्ली मी एक गोष्ट बघतो की बॉलर स्टंपच्या पुढे असतो चेंडू गॅदर करत असताना, मागे असण्यापेक्षा. जर पुढे तुम्ही असाल तर स्टंपला लावायला थोडे फ्रॅक्शन ऑफ सेकंड जाऊ शकतात, मागे असाल तर जास्त फास्ट लावू शकता. तो 2 धावा इथे मात्र पूर्ण होतात फलंदाजाच्या माध्यमातून. सागाव संघासाठी 3 षटकाराला 1000चं पारितोषिक आलं आहे. आणि अर्धशतक कुठला फलंदाज लगावतो 3000 पारितोषिक आले ते दिनेश मात्रे सागावचे यांच्या माध्यमातून. ऑन साईडला खूप चांगला पिकअप, चांगला फटका. लोअर फुटला चेंडू होता, खूप चांगला मनगटी फटका दाखवला फलंदाज राम म्हात्रेने. आणि थोडीशी मात्र मिसफील्ड पाहायला मिळते, कारण चेंडू खूप वेगवान होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उभा होता. जोपर्यंत चेंडू तो ग्रीप करेल, बॅकअप तिथे मात्र येईल तोपर्यंत 2 धावा. तर पारितोषिक 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी आहे. आणि ते 1000 रुपयाचं आणि अर्धशतकासाठी पारितोषिक 3000 रुपयाचं दिनेश मात्रे जे सागावच्या त्यांच्या माध्यमातून या सागाव संघाच्या फलंदाजांना. 2 धावा अंकित करतोय राम या चेंडूवर. आणि धावसंख्या सरकते पुढे, धावफल करते 21 या धावसंख्येवर. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता 2 पायांच्या मधून. चेंडू खूप वेगाने, कारण ओव्हरपी चेंडू होता, फटका चुकला, टायमिंग चुकलं. 2 पायांच्या मधून चेंडू निघून जातोय तो यष्टीरक्षकच्या हातामध्ये. डॉट बॉल.
चांगला इम्प्रेस करतो या षटकात गोलंदाज हर्षद. खूप चांगली गोलंदाजी, कॉपी बुक स्टाईल गोलंदाजी. राऊंड विकेट मारा करतात, ओव्हर द विकेट मारा करतात, पण अचूक टप्पा त्याने मात्र हाताळलाय आणि इथे मात्र पूर्णपणे बंदिस्त केलेत ते मात्र फलंदाजांचे पाय, त्यांचा बॅट, त्यांचा फुटवर्क. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू आउट स्विंग पाहायला मिळतोय. गुडलेतवना चेंडू तो मात्र बाहेर निघतोय. पंच मात्र आमच्याकडे वळताय संदीप आणि इशारा करतात हा चेंडू वाईड आहे. हे चांगले अपकमिंग यंगस्टर आहेत आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे लाईन अँड लेंथवर भर द्यायचा प्रयत्न, मात्र कधी कधी थोडेसे वेगळे प्रयोग हर्षद करतात आणि त्या प्रयोगाच्या गडबडीमध्ये वाईट पडतो त्यांच्या माध्यमातून. डेफिनेटली पाटील आणि संदर्भच्या माध्यमातून अतुलला आपण पाहतो, पडले संघाच्या माध्यमातून सागरला पाहतो, वसार संघाच्या माध्यमातून मी निश्चित सूरज दुधकरला पाहतो. ऑफ ड्राईव्ह चांगला फटका, गॅपमध्ये काही तशाच तिथे येत आहे. डीप मधला बघा चेंडू ते मात्र थांबवणार का? चेंडू मात्र खूप वेगाने, आउटफील्ड तिथे मात्र खूपच फास्ट आहे. सीमारेषे बाहेर चौकार. कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय, कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय, कोणे देशी थँक्यू. मॅग्निफिसंट बॅटिंग, ब्युटिफुल बॉटम हँड. असं काही नाही की आक्रमण करूनच दावा करायला पाहिजे. जंटल टच देऊन, ब्युटिफुल प्लेसमेंट देऊन, गॅपमध्ये करून सुद्धा तुम्ही कार्पेट ड्राईव्ह दाखवत असताना तुम्ही चौकार मिळवू शकता. त्याचंच या ठिकाणी तंत्र आणि मंत्र रामने मैदानावर दाखवलं लेफ्ट हँडरने. डावकर फलंदाज हा एक नैसर्गिक खेळी असते. आपण प्रिन्स ऑफ कलकत्ताला गांगुलीला खेळताना पाहिलं, ब्युटिफुल बॅटिंग. युवीचं आपण बघतोय स्टँड आहे त्याला खेळताना पाहिलं. काही युवीचे काही ड्राईव्स आहेत कव्हरचे, तसे ड्राईव्स देखणे असतात, नेत्रदीपक असतात. तसाच तो शॉट होता रामचा जो अगदी कार्पेट ड्राईव्ह होता, जमिनीला लागून गेला. पंच खूप चांगला होता. मी तर म्हणेन ऑफ टर्मच्या थोडासा बाहेर चेंडू, थोडासा खोलवर टपायचा, चांगला पंच केलं चेंडूला आणि फटक्यामध्ये एवढी ताकद होती की मात्र फटका सरळ निघून गेला तो लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर आणि चौकार वसूल केला तो फलंदाज रामने. पंच, बॅकफूट पंच, या फटक्यासुद्धा आम्ही आवर्जून उल्लेख करतो. गोलंदाजी मार्गावर तिसरा षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय तो दत्ता ठोंबरे. धावसंख्या धावफलकावर 2 षटकाखेर 13च्या सरासरीने येतात त्या 26 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात आहे सागाव संघाकडून. पुन्हा विनंती करतो जरा फास्ट खेळायचं आहे. बॅकफुटला गेले, कव्हर्समध्ये इनसाइड आउटचा फटका दाखवायचा होता राहुलला. चेंडूच्या रेषेमध्ये थोडेसे विलग झाले, लांब झाले. शरीरापासून थोडंसं दूर खेळण्याचा फटका होता, प्रयत्न होता, प्रयत्न पूर्णपणे फसतो. कारण जे मात्र क्षेत्र त्यांना दिसतंय त्यांच्या डोळ्यासमोर ते खाली आहे डीप एक्स्ट्रा कव्हर, त्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट करायचा होता पण टायमिंग होत नाहीये. डॉट बॉल दत्ता ठोंबरे. आता माझा चेंडू ऑन साईडला खेळतायत, मिडॉनवर चेंडू मागे जातो, शेताशी तिथे येतात डीप पण हर्षद. फेक चांगली होते तोपर्यंत मिळते ती 1 धाव. धावसंख्येवर अंकुश लावण्याचा प्रयत्न या षटकात दत्ताच्या माध्यमातून केला जातोय. धावसंख्या धावफलकावर 1 ने सर्कल पुढे ती 27 या धावसंख्येवर 27 धावा धावफलकावर 2 गण्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना सागाव संघ तुम्ही पाहतात धावसंख्या एक मोठी उभारण्याचा तो प्रयत्न करतोय. राहुलवर खूप मोठी जबाबदारी असेल कारण फलंदाज तुम्ही आता रोहित सारखा फलंदाज बाद झाला. सचिन मात्र खूप चांगला स्टार्ट दिला, सचिन मात्र धावा कुठल्या त्या 15 चांगल्या सुरुवात मात्र करून दिली. पण बघायचं या मात्र या पाया रचून दिला तो सचिनने. कळस याच्यावर कोण चढवणार? रामकडे ती क्षमता भरपूर आहे, ताकद भरपूर आहे आणि बघायचं आहे ती तो कशा प्रकारे तो युटिलाइज करतोय मैदानावर आपल्या संघासाठी. हो, चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न, लास्ट मुवमेंटला लेट कट करण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनचा थोडासा बाहेर मात्र चेंडू आणि पिचिंग नाही तो अजून बाहेर निघतो, अजून त्याला बाहेर बोलवतायत, इन्व्हाइट करतायत. पण इथे मात्र तुम्ही पाहतात खूप चांगला चेंडू तुम्ही पाहतात जाऊन निघतो तो सर कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या काय धाव फलकावर 29. चेंडू हवेमध्ये मिस टाइम, लिडिंग एज घेतली आहे आणि इथे मात्र स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतात दत्ता आणि फलंदाज मात्र बाद होतोय. कॉट अँड बॉल, फलंदाज बाद. दत्ताला मिळणार हे पहिलं यश. नाही, इकडे मी रामसाठी नक्कीच एक सल्ला देईन. अत्यंत चांगले बॅट्समॅन आहेत आणि भरपूर प्रॅक्टिस केलं पाहिजे, खालून खेळलं पाहिजे, प्लेसमेंटवर भर दिला पाहिजे. जर खराब चेंडू मिळाला तर अटॅक केला पाहिजे. हा चुकीचा फटका, कारण अगोदरच्या चेंडूने त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता थोडीशी खाली आणली होती आणि चुकीचा फटका खेळल्यामुळे तर रामने त्या बाउंड्रीच्या माध्यमातून त्यांचा दर्जा दाखवला होता. क्लास इज नेहमी आपण म्हणतो परमनंट, टेम्पररी नसतं. क्लास नेहमी परमनंट असतं आणि तो क्लास त्यांच्याकडे आहे. प्रॅक्टिस जास्त करावा.
3 गडी बाद धावसंख्या धावफलकावर 27 धावा धावफलकावर अंकित होत आहेत. नवीन आलेले फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात ते 5व्या क्रमांकावर रितेश. राहुल वैयक्तिक 1 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत दिलंय. रामच्या 8 धावा, सचिनच्या 15 धावा. 0 धावसंख्येवर बाद झाले ते रोहित. दत्ता पुन्हा एकदा सज्ज. बॅकफुटला गेले आणि शॉर्ट मिड ऑफ रिजनमध्ये चेंडूला ड्राईव्ह करतायत. बॅकफुटला चेंडूला कव्हर्समध्ये खेळायचं होतं. पुन्हा एकदा मी म्हटलं ते की टायमिंग होत नाही आहे, गॅप शोधू शकत नाही आहे, चेंडू मिडलिंग करू शकत नाही आपल्या बॅटवर, कारण तेवढी संधी मात्र दत्ता देत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की तुमची पोझिशन काय, ती पोझिशन तुम्ही व्यवस्थित तुम्हाला राहुलकडनं पाहायला मिळत नाही. बॅकफुटवर जात आहेत आणि बॅकफुटच्या माध्यमातून समोर ड्राईव्ह करण्याचा ते प्रयत्न करतात, पण टायमिंग होत नाही आहे. तरी पण मिळते ती 1 धाव आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल धावफलकावरती 28 या धावसंख्येवर. चेंडू हवेमध्ये खेळतात. अप्पी स्क्वेअर कट आहे. चेंडू डीप मध्ये सरकतोय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने मात्र चेंडू येण्याचा प्रयत्न करतो आकाश, पण त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू मात्र निघून जातो सीमारेषेच्या बाहेर आणि या 4 धावा. पहिलंच पाऊस आला न जाऊचला कारल्याचे डोंगरा. पहिलंच पाऊस आला न जाऊचला कारल्याचे डोंगरा. सुटलाय गार गार वारा न पडतन पावसाच्या गोधारा. सुटलाय गार गार वारा न पडतन पावसाच्या गोधारा. सुटलाय गार गार वारा न पडतन पावसाच्या गोधारा. तुमचे जे प्रमुख फलंदाज जे बाद झाल्यानंतर रन रेट कसा फॉल होतो त्याचं उत्तम उदाहरण आहे. पहिल्याच पॉवर प्लेमध्ये 17 धावा कुठल्या होत्या. दुसऱ्या षटकात धावसंख्या 26 होती, सरासरी 13 होती. तिसऱ्या षटकात आपण बघतो या ठिकाणी 6 धावा दिलेले आहेत. दत्ता यांनी कमबॅक करत असताना 1 गडीसुद्धा बाद केले, चांगली गोलंदाजी करत असताना, आणि धावसंख्या 32 होते. आणि जी सरासरी पहिल्या पॉवर प्लेमध्ये आपण 17 रन रेट जो पाहिला ती सरासरी या ठिकाणी खाली येते प्रति षटकाच्या मागे 10.20 त्याची 2 प्रमुख कारणं सुद्धा आहेत. त्यांचे मेन जे फलंदाज आहेत, सचिन बाद झाला, राम बाद झाला, आणि आता जबाबदारी रोहितही बाद झाला. आता जबाबदारी अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी स्लॉगर्सकडे राहुल जाधवकडे असेल, दुसऱ्या बाजूला प्लेसमेंट क्रिकेट खेळण्यासाठी जबाबदारी जी असेल ती रितेशकडे, जो चौकाराच्या माध्यमातून त्यांनी दाखवलं आहे. बघायचं आहे येणाऱ्या 2 षटकात काय घडतंय. एक पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून कायम असणार आहे. तुम्ही निश्चितच आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करतोय. बाळूशेठ भोईर घेसर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी 3000चं कॅश प्राईज आहे. त्याचबरोबर आयोजकांकडून सुद्धा पारितोषिक आहे 3000 रुपयाचं कॅश प्राईज. स्पर्धेमध्ये कुठलाही फलंदाज अर्धशतक झळकावतोय या स्पर्धेमध्ये. तर एक बॅट आहे संजू स्पोर्ट्सच्या माध्यमातून भावेश वालिरकर यांच्याकडून. त्याचबरोबर सलग 3 षटकार 2000 कॅश प्राईज, विकेट हॅट्रिक 3000चा कॅश प्राईज, मेडन षटक 1 मेडन षटक आपण पाहिलं कोणी संघाच्या माध्यमातून गोलंदाज अरुणकडून, आणि तो सुद्धा मात्र 3000चा मानकरी ठरलाय. अशी काही पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. संदीप फुटाणे मुख्य पंचांच्या भूमिकेत आणि गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा संगणक सज्ज होतोय. हर्षद ठोंबरे समोर जाईल. स्टार्टिंग राहुल जाधव. धावसंख्या 10.66च्या सरासरीने आल्या त्या 32 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. ऑप्शनचा थोडासा वेळा प्रतिम फटका इनसाइड आउटचा क्षेत्र तिथे येत आहेत, पण त्याला बीट करून चेंडू किती वेगाने मात्र जातोय. फटकाचा जणू काही चटका लागला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. ऍक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळालं की चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, पण हाताला चेंडू चाटून निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. बॅक टू द बॉलर. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. बॅटची आतली कड घेऊन चेंडू जातो स्क्वेअर लेगला. एलिव्हेशन तुम्ही वादात मोठ्या फटक्याचा दाखवायचा प्रयत्न होता. बॅकलिफ्ट खूप उंच घेतली होती, पण टायमिंग होत नाहीये. पुन्हा तुम्हाला पाहायला फ्लोर फुलला चेंडू ऑन साईडला प्लेस केल्यानंतर तुम्ही आता 2 धावा या चेंडू राहुल कंप्लीट करतोय. एक प्रसाद नक्कीच सांगतो, या मुलाचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. हर्षद ठोंबरे यांचं मॅग्निफिसंट बॉलिंग, खूप विचारपूर्वक वैचारिक गोलंदाजी करतात, संत गतीने धावणं, फिल्डिंग ही अप्रतिम आहे. वय त्यांचं लहान आहे, 22 वर्षाचं आहे, आणि त्यामुळे भविष्य उज्ज्वल आहे. आणि त्यांना बघतो तर मला ग्लॅन वैतीची आठवण होते. हो द विकेट. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर पुलमध्ये मोल्ड केले, पण चेंडू मात्र आउट स्विंग भरपूर होतोय आणि पंचाचा इशारा वाईट. गुड लेंथवर चेंडू टाकला, फिंगर मोल्ड केले, चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न, दिशा बदलण्याचा प्रयत्न, पण तो चेंडू मात्र भरपूरच दिशा बदलतोय, बाहेर वळतोय आणि वाईटचा इशारा येतो तो संदीप फुटाणे यांचा. धावसंख्या धावफलकावर तुम्हाला पाहायला एकूण झाली ती या 4थ्या षटकामध्ये 39 धावा धावफलकावर. हर्षद कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं ओव्हर पिच होतं, चांगला फटका, चांगला पिकअप,
फेकून दिलाय खेळाडू कक्षाच्या बाजूने, सीमारेषे बाहेर दमदार फटका, षटकार. थँक्यू. एक्सपेरिमेंट करायला गेले पण इथे मात्र फलंदाज तुम्ही पाहतायत जो राहुल जाधव स्ट्रायकिंग इंडलाय तो बॅकफुटर जास्त खेळणं पसंत करतो आणि ओव्हर पिच त्या म्हणजे रडारमध्ये तो चेंडू होता आणि निश्चित मात्र तुम्ही पाहता तो फटकाला मात्र इथे मात्र दाखवत असताना खूप चांगला षटकार वसूल केलाय तो राहुलने. ऑन साइडला आसमानी चेंडूला खूप 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 लांबवर फेकून दिलाय रोहित शर्माच्या स्टाईल मध्ये आणि त्याच्या स्टँडच्या वरून त्याच्याच नावाच्या स्टँडच्या वरून सीमारेषेबाहेर षटकार. मी आगरी फिरतीची दौलत न्यारी पारू मसली हाय तू सोन्यावानी बेभान फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू मंगलेदारी फिरू इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरवू. व्हॉट अ बॅटिंग. जशी मी अपेक्षा करत होतो राहुल जाधवकडून. मला वाटतं पहिल्या दिवशी जेव्हा उद्घाटनाला म्हटलं राहुल कसा आहेस म्हटलं यावर्षी मला बॅटिंग बघायला मिळेल का. खरंच या ठिकाणी खुश केलेलं मॅग्निफिसंट बॅटिंग. याच्यासाठी तो ओळखला जातो बिग हिटसाठी, आक्रमणासाठी, विस्फोटक फलंदाजीसाठी. आणि हा जो षटकार होता तो राहुल स्टाईल षटकार होता. मॅग्निफिसंट शॉट. आणि या ठिकाणी ॲनालिसिस साफ हर्षद ठोंबरेची बिघडून टाकली त्याने. तर 50 धावा सुद्धा पूर्ण होत्या सागाव संघाच्या. धावसंख्या दाखलकार 51. पण राहुलने सुद्धा एक गोष्ट नमूद केली पहिल्याच दिवशी, सर जरा षटकार लांब वाटत यावेळेला, मैदान थोडंसं लांब वाटतंय आणि तोच मात्र राहुल आता मात्र बरसतोय या गोलंदाजांवर. नक्कीच तो खेळपट्टीवर आला तेव्हा पण तीच चर्चा माझ्याशी करत होता. म्हटलं या ठिकाणी मात्र ते इम्प्लिमेंट केलं. मात्र सेकंड 6 वॉज अ ग्रेट 6. पण सगळ्या गोष्टी त्याने रीड केल्यात. काल पूर्ण कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून स्कोरिंग करत होता, प्रत्येक मुवमेंट तो कॅप्चर करत होता, प्रत्येक मुवमेंट तो बघत होता कशाप्रकारे फटकेबाजी केली जाते, कुठल्या मुवमेंटला जास्त षटकार येत आहेत, कुठल्या मुवमेंटला कुठल्या एंडला जास्त फलंदाजी केली जाते. आणि तेच मात्र तुम्हाला चित्र पाहायला मिळते. फास्ट खेळायचं आहे, वेळ घेऊ नका, जरा चेंडू ताबडतोब घ्या आणि सामना त्वरित सुरू करायचा आहे. आपण जास्त वेळ घेऊ नका कारण यानंतर आपल्याला 2 सामने खेळायचे आहेत आणि 2 सामन्यामध्ये चेंडू आय थिंक आलेला आहे मॅच बॉल. थँक्स टू अवर स्पेक्टेटर्स. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा आम्ही आभार व्यक्त करतो. तो चेंडू आलेला आहे मॅच बॉल. तर षटकार आणि धावसंख्या 2 षटकार उंच पाहायला मिळाले राहुलच्या बॅटमधून आणि 2 उत्तुंग षटकानंतर धावसंख्या जाऊन विसावते धावफलकावर ती 51 या धावसंख्येवर. स्ट्रायकिंगला राहुल जाधव. बघायचं तिसरा षटकार येतोय का या चेंडूवर. हर्षद सज्ज होतोय राऊंड विकेट. हा चेंडू बॅकफुटला भरपूर थांबले. मला म्हटलं की बॅकफुटला खेळणं पसंत करतात, आउट स्विंग होता थोडंसं मात्र चेंडू बाहेर निघतो कारण राऊंड विकेट गोलंदाजी करतात या मुवमेंटला. हर्षद कमबॅक प्रसाद खूप सुंदर केले, खूप सुंदर कमबॅक केलंय. अँगल सुद्धा केला, लेट स्विंग सुद्धा केला आणि त्यामुळे ज्या पद्धतीने बॅकलिप घेतली होती तयारच होते त्या ठिकाणी जाधव ऑन साईडला अवतळत लॉंगरला डोक्यावरून फेकण्यासाठी. मात्र हर्षद कमबॅक करतात. यालाच तर क्रिकेट म्हणतात, कमबॅक करतायत ते. गोलंदाज पुन्हा हर्षद कॉमेंट्री बॉक्स दूर जातोय, लांब जातो थोडासा. बॅक टू द बॉलर. चांगला फटका ओव्हर पिचला एक्झिक्यूट केला. मिडॉनर चेंडू मागेच होते. क्षेत्ररक्षक दूरवर नाही येतोय. धाव तिथे पूर्ण होणार का बघायचं. 2 धावा पूर्ण करायचा प्रयत्न असेल. फेक चांगली होत नाहीये चेंडूची. याचा फायदा उचलला राहुलने. 2 धावा या चेंडूवर कंप्लीट करत असताना धावसंख्येला चांगला आकार दिलाय आणि धावसंख्या पुढे सरकते धावफलकावर. ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 13.15च्या सरासरीने 13.25च्या सरासरीने 53 धावा धावफलकावर. नक्कीच ही फाईट लिजंड आणि युथ मधली होती हर्षद आणि राहुलमध्ये. मात्र जबरदस्त धावा कुठले तब्बल 21 धावा या ठिकाणी. ज्या हर्षदने पहिल्या षटकात 9 धावा देत असताना पहिल्या स्पेलमध्ये 2 गडी बाद केले होते त्यात हर्षदचा समाचार राहुलने अत्यंत विस्फोटक संघनायकाची इनिंग. मागच्या सामन्यात आपण प्रवीणची फलंदाजी बोलली ॲज अ कॅप्टन. या सामन्यात कॅप्टन सिनिंग राहुल या ठिकाणी खेळत असताना आपल्याला दिसतंय. धावसंख्या पोचलेली मैदानावर आपण बघतोय. तरी पण या धावसंख्या 4 षटकानंतर ही सरासरी जवळजवळ 12च्या पलीकडे गेली आणि शेवटच्या षटकात याच पद्धतीने धावा कुटायचे ते प्रयत्न करतील या बाबतीत संघाने. थोडं फास्ट खेळा, नम्र विनंती. कोळी संघ प्लीज आम्हाला कॉपरेट करायचं, जरा फास्ट खेळायचं आहे. लवकर षटक घेऊन या, लवकर गोलंदाज घेऊन या आणि फास्ट खेळा कारण अजूनही आम्हाला मैदानावर 2 सामने हे कव्हर करायचे आहेत आणि नंतरच्या 2 सामन्यामध्ये ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येणार नाही याची मात्र निश्चितच ही सूचना लक्षात घ्यायची आपण. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवर निर्णायक षटक घेऊन येतो तो मानपाडा यांकडनं किरण. समोर जाईल स्टार्किंग एंडला फलंदाज रितेश. राऊंड विकेट होता. चांगला फटका स्लॉकशिप स्क्रीनच्या समोर चेंडूला फेकून दिलाय. बघायचं पंच यावर काय इशारा देत आहेत. चौकार की षटकार. इट इज 6. ह्यूज अँड हँडसम
षटकार. ताकद होती, आक्रमकता होती, टायमिंग होतं आणि चेंडूला खूप सुंदररित्या एक्झिक्यूट करताना मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर आणि हा षटकार. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा किरण. राऊंड विकेट मारा करतायत मानपाडा एंडकडनं. स्विंग करण्याचा प्रयत्न, फिंगर मोल्ड केले होते पण चेंडूवर दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाही. लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. कारण रिलीज करता आपण पाहिलं की थोडेसे झुकले ते, आपल्या डाव्या खांद्यावर थोडासा प्रेशर टाकला, नंतर मात्र चेंडू तो पूर्णपणे फिंगर मोल्ड करताना चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला पण लेग स्टिकच्या बाहेर चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो तो वाईड. 60 ऑन द बोर्ड. 60 धावा धाव फलकावर. पुन्हा तोच प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मिस टाइम झालाय. गोलंदाज खूप वेगाने चेंडूच्या खाली जात आहेत, प्रयत्न करतायत पण त्यांच्या अवक्याच्या बाहेर हा चेंडू होता. 2 धावा खूप वेगाने पूर्ण केल्यात. पुन्हा जर तोच प्रयत्न पाहायला मिळाला. फिंगर पूर्णपणे मोल्ड करतायत जेणेकरून काय होतं की फिंगर मोल्ड केल्यानंतर चेंडूची टप्पामध्ये दिशा थोडीशी बदलते आणि वेग सुद्धा थोडासा कमी होतो आणि तो त्याच प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळते की चेंडूने लिडिंग एज घेतली, बॅटची झेलची शक्यता होती पण क्षेत्ररक्षक खूप दूरवर होते. याचा फायदा उचलला तो रितेशने आणि 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. धावसंख्या दाफलकर 62 इन द लास्ट ओव्हर. किरण कोणी संघाकडनं निर्णायक षटक हाताळतोय. आता मात्र चेंडू खराब आहे. नो बॉल. हाईट फॅक्टर काय तो पंचांनी बघितला अँड फ्री हिट नाव. कारण स्ट्राईक एंडचे पंच संदीप फुटाणी यांनी मात्र पाहिलं की चेंडू एक्झॅक्टली कुठून तो निघून जातोय. नाही, यावर्षी मी जसं उल्लेख केला 2 दिवसामध्ये आतापर्यंत 8 यस फ्री हिट आहे. संदीप दाखवत आहेत 9 बीमर्स बघायला मिळालेत. 9 बीमर्स जे डेंजरस असतात. फ्री हिटची संधी असेल. एक बिमरचा कोठा पूर्ण केला हे सांगतात पंच गोलंदाजाला. ओव्हर पिच आहे. उचललाय चेंडू क्षेत्ररक्षक डीप मधना. जेल सुटला का हरकत नाही पण फ्री हिट होतं पण 2 धाव मिळतात या चेंडूवर तर फलंदाज रितेशला. धावसंख्या 65. 65 धावा धाव फलकावर. जवळजवळ 13च्या पलीकडे रन रेट मेंटेन केल्यावरती षटका मागे तो सागाव संघाने. कारण 65 धावा आतापर्यंत कुठल्यात आणि अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या निर्णायक षटकातले. राऊंड विकेट पुन्हा किरण. रितेशसाठी जबरदस्त चाबूक फटका. अप्रतिम टायमिंग. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू वाईड इस लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग रितेश. कारण कॅप्टन मैदानावर आहेत, ज्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहेत. राहुलने अटॅक केलं त्या एंडनी, आता या एंडनी अटॅक करतायत रितेश. मॅग्निफिसंट बॅटिंग. तर षटकार येतोय तो मैदानावर रितेशच्या बॅटमधून आणि षटकाने धावसंख्या खूप वेग पकडते धावफलकावरती 71. कोलटव्याचा चेंडू होता. ब्लॉक होलमध्ये मारा केला तो ऑन साईडला तरी अटेम्प्ट केलाय. खोदून काढल्या चेंडूला चेंडूची फेक हरकतकडनं होते. 2 धावायचा प्रयत्न होता आणि किती वेगाने जीवाच्या आकांताने तन्मयतेने पळले आणि तब्बल 2 धावा या चेंडूवर कंप्लीट करताना धावसंख्या नेऊन ठेवली ती धावफलकात 73 या धावसंख्येवर. स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करतात याचं कारण मोठे फटके ते दाखवू शकतात कारण तशी फटकेबाजी या स्लॉग ओव्हरमध्ये डेथमध्ये ओव्हरमध्ये किरणच्या अगेन्स्ट त्यांनी मात्र केली आहे. षटकार भरपूर वसूल केले मैदानावर आतापर्यंत या षटकामध्ये 2 षटकार आणि भरपूर डबल्स वाईट सुद्धा आहेत. भरपूर धावा खर्च केल्यात या षटकात किरणने. समोर खेळल्यात फ्लॉक स्वीप आहे. वेगवान फटका. चेंडू 1 बाउन्स. सीमारेषे बाहेर चौकार. दमदार फटकेबाजी. शेवटच्या टप्प्यामध्ये 4 धावा. 5 षटकांचा हा खेळ समाप्त होतोय. पहिलं सत्र समाप्त होतंय. धावाची सुरुवात आपण पाहिली की पहिल्या षटकात तब्बल 17 धावा आल्यानंतर थोडीशी मात्र गती मंदावली. का नंतर आपण पाहिलं दुसऱ्या षटकात 9 धावा, तिसऱ्या षटकात 6 धावा, चौथं षटक आपण पाहिलं 21 धावांचं आणि 5वं षटक खूपच महागडं पाहायला मिळतंय. तब्बल 24 धावा. म्हणजे मागची 2 षटकं ही खूपच फलदायी आणि खूपच चांगली ठरली आहेत. तब्बल 45 धावा 15.40च्या सरासरीने धावा कुठल्या मैदानावर 77 आणि 78 धावसंख्येचं लक्ष कोणी संघासमोर ठेवलंय ते सागाव संघाने.
घातक फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी, स्लॉग ओव्हर्समध्ये अटॅक कसा करावा याचं उत्तम उदाहरण राहुल जाधव आणि रितेश या डबल आरनी प्रस्तुत केलं सागाव संघाच्या माध्यमातून. अर्षदच्या षटकात 21 धावा कुठल्या गेल्या, किरणच्या षटकात 24 धावा कुठल्या गेल्या आणि मागच्या 2 षटकात 45 धावांचा पाऊस अक्षरशः पाडला होता. एकमेव षटक इकॉनॉमिकलमध्ये दिसते ते दत्ताच्या रूपाने. जर ग्राफ बनवले, टावर बनवले तर फक्त दत्ताचा टावर लहान असेल, बाकी सगळे टावर मोठे आहेत. पहिल्या षटकात 17 गेल्या, दुसऱ्या षटकात 9 गेल्या, तिसऱ्या षटकात दत्ताच्या 6 धावा आणि त्याच्यानंतर अर्षदने 21 धावा दिलेत, करणने 24 धावा दिलेत. वॉट अ बॅटिंग, वॉट अ बॅटिंग. फार दिवसानंतर राहुलची बॅट या ठिकाणी तळपलेली आहे. 9 चेंडूमध्ये 22 धावा मैदानावर कुठलेत आपण बघू शकतो. जवळजवळ 260च्या बॅटिंग ॲव्हरेजनी. दुसऱ्या बाजूला रितेशनी 60 चेंडूमध्ये 26 धावा आपण बघतोय. 380च्या बॅटिंग ॲव्हरेजनी. अत्यंत घातक विस्फोटक फलंदाजी. 2 षटकामध्ये 45 धावांचा पाऊस पडत असताना या ठिकाणी धावसंख्या नेऊन ठेवली 77वर. 78 धावा करायचे 15.50च्या रूपाने. 15 किंवा 16 धावा या ठिकाणी करावा लागेल मैदानावरती. हा सामना जर जिंकायचा असेल तर कोणी संघाला, ज्या कोणी संघाने सकाळी अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये, थंड वातावरणात समोरच्या संघाला या ठिकाणी रोखलं होतं 32 संघाला, त्या संघाचा समाचार या ठिकाणी सगळ्या गोलंदाजा घेताना सागाव संघ दिसतोय. ज्या सागाव संघाने पहिल्या सामन्यात 52 धावा त्यांच्यासमोर होत्या, या मनात एक मोठं या ठिकाणी मानसरोवरचं डोंगर उभं केलंय असं या ठिकाणी म्हणायला पाहिजे. तर चला लवकर सलामीची जोडी लवकरच मैदानात पाठवायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. तर खोणी वर्सेस सागाव ही लढत द्वितीय फेरीतील पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळते. तर सागाव संघाने एक मोठी धावसंख्या उभी केलेली आहे, 77 धावा. तर आजच्या दिवसातील ही सर्वात मोठी धावसंख्या आपण पाहतोय. खूप चांगली फलंदाजी मैदानावरती राहुल जाधव, त्यानंतर रितेशने दाखवली. मिडल ऑर्डरला खूप चांगली जबाबदारी या ठिकाणी पाहायला मिळाली. तर पुष्पदीप ज्वेलर्स सुरेश सोनी सागावचे सुपर 4मध्ये पोचल्यास 51,000 आणि फायनलमध्ये पोचल्यास 1 लाख रुपये सागाव संघासाठी हे पारितोषिक आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. 78 एक मोठी धावसंख्या. तर दिवा वर्सेस आडिवली दोन्ही संघाच्या संघनायकांनी या टॉससाठी लवकरात लवकर जमलेल्या तमाम लाडके क्रीडरसिकांचं पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत आहे. मैदानावरती आपण पाहता आजच्या दिवसातील 7वी लढत, दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत खोणी वर्सेस सागाव. तर जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. आयोजकांच्या सूचना येत आहेत, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. तर 78 धावा. एक सूचना, नम्र विनंती करतोय मी आयोजकांच्या वतीने, हृदयातून विनंती करतोय. 3 वाजून 58 मिनिटं झालेत. आज 9चे 9 सामने पूर्ण करायचे. सगळ्या संघनायकांना नम्र प्रार्थना आहे, फास्ट खेळा, फास्ट खेळा, फास्ट खेळा. सलामीची जोडी खोणी संघाचे किरण आणि करण या ठिकाणी येतात. गोलंदाजी मारखोर गोलंदाज सज्ज होतोय अमर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑफ स्टिकवर होता, इथे मात्र चेंडू थोडासा बाहेर निघतोय. यष्टीरक्षकांना चूक होते आणि हा चेंडू पंचांचा इशारा की वाईड आहे. अशा प्रकारे 2 धावा या ठिकाणी येत आहेत. अमर एक डावखुरा गोलंदाज, पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळत असताना मानपाडा इनकडनं स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. फलंदाज स्ट्राईकला करण आहे. करण आणि किरणची ही जोडी सलामीची. तर सन्माननीय हरीश जोशी साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते यापुढे सामन्याची नाणेफेक करायची आहे. तर एक खूप चांगली कन्सेप्ट या ठिकाणी पाहायला मिळते. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, असं डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू एस्टनवर हिट करता आला नाही. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या धावफलक होते 3. राजदीप आमच्या सोबत आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये महागुरू बालसुब्रमण्यम अय्यर या ठिकाणी आमच्या सोबत जॉईंट आहेत. तर डेन NBCची संपूर्ण टीम देखील आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अमर.
हा चेंडू स्वीप करतात. यावेळेस मात्र चेंडू जातोय मागे बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने गेल्यात मात्र चेंडू त्या आधी सीमारेषा पार. चौकार. रतनबुवा स्मृती चषक, रतनबुवा स्मृती चषक, रतनबुवा स्मृती चषक, रतनबुवा स्मृती चषक, रतनबुवा स्मृती चषक. आज सकाळी खोणी संघाला 33 धावसंख्या करताना चेस करताना खूप मोठा संघर्ष करावा लागला होता आणि आता मात्र या संघाला 78 ही धावसंख्या चेस करायचे. टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळला होता. आता मात्र टॉप ऑर्डर फार मोठी जबाबदारी आहे. हा चेंडू खोदून काढलाय. बॅक टू द बॉलर खेळतात. खूप चांगला प्रयत्न होता फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडू हातात आला नाही. चेंडू त्यांच्या हाताला लागून ब्रश करून डायव्हर्ट होतोय. त्या ठिकाणी मिड विकेटमध्ये जातोय. या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. भरपूर मोठं लक्ष मैदानावरती आपण पाहतो. आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या कालच्या दिवसामध्ये 91. ही सर्वात मोठी धावसंख्या आपण 7व्या सामन्यामध्ये पाहिली होती आणि आज देखील 7व्या सामन्यामध्ये बाळासर ही मोठी धावसंख्या पाहायला मिळते. ते वैशिष्ट्य राहिले कालच्या आणि आजच्या दिवसातलं 7व्या सामन्यामधलं. गोलंदाज अमर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू शाफून खेळण्याचा प्रयत्न. मिडल स्टंपवर हा चेंडू केंद्रित केला होता. खूप चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. अमर मागच्या सामन्यामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी त्याला करता आली नाही आणि आता मात्र पहिलं षटक खूप चांगल्या प्रकारे तो हाताळत असताना सागाव संघ अतिशय ताकदवर संघ. दुसऱ्या बाजूला खोणी संघ देखील जबरदस्त एक ताकदवर संघ म्हणून या संघाची देखील ठाणे ग्रामीणमध्ये एक ओळख आहे आणि 2 संघ नक्कीच एकमेकांविरुद्ध कडवा संघर्ष कडवा प्रतिकार करतील. अमर पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईकला फलंदाज किरण. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू अलंग द कार्पेट खेळतात. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. चेंडू कव्हर करेपर्यंत या दरम्यानच्या काळात 2 धावा पूर्ण करतायत. एक मोठं लक्ष मात्र क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या विजयाची गॅरंटी कधीच देत नाही. कुठलीही धावसंख्या सुरक्षित नसते. पहिल्या सामन्यामध्ये चित्र आपण पाहिलं 33 धावसंख्या चेस करताना सामना अतिशय थरारक तुम्ही अनुभवला आणि आता मात्र 78 धावा करायच्या आहेत. कोणी संघाकडे खूप चांगले बॅटिंग लाईनअप आहे. पहिल्या सामन्यात जरी ते अपयशी ठरले असले तरी या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा त्यांचे फलंदाज नक्कीच कमबॅक करतील प्रयत्न करतील. हा चेंडू सुरेख होता. स्ट्रेट ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक वेगाने लॉंग ऑफवरनं आल्या तितक्याच वेगाने या 2 धावा पूर्ण करतायत. अतिशय चांगला ताळमेळ. बरेच सामने एकत्र खेळलेले आहेत. सलामीला सातत्याने येत आहेत आणि त्यामुळे खूप चांगलं कॉर्डिनेशन कम्युनिकेशन दोघांमध्ये खूप चांगलं अंडरस्टँडिंग पाहायला मिळते आणि सलामीच्या फलंदाजामध्ये या गोष्टी असायला हव्यात बाळासर. नक्कीच कारण आज आपण सलामीची पार्टनरशिप सुद्धा आपण 62 धावांची पाहिली होती. अशीच पार्टनरशिपची गरज असते. मात्र इथे आपण बघतोय आस्किंग 15.60 असताना 13 धावा या ठिकाणी प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी लावलेत. फास्ट खेळायचं आहे. पुन्हा एकदा सूचना आहे अजूनही 65 धावांची गरज आहे आणि या 65 धावा आपण बघतोय 4 षटकात त्यांना करायचे आहेत. आस्किंग रन रेट ते वाढणार आहे प्रति षटकाच्या मागे. या ठिकाणी कोणी संघाला 16.20 जवळ 16 किंवा 17 धावा विनोद या ठिकाणी करावा लागेल त्यांना सामना जिंकण्यासाठी. आस्किंग रेट वाढलेले कारण पहिल्या षटकामध्ये अपेक्षित धावगती त्यांना राखता आली नाही. सलामीची जोडी आहे. करणला फक्त 1च चेंडू खेळायला मिळाला आहे. किरणने मात्र 5 चेंडूंचा सामना करत असताना 10 धावांचं योगदान त्याने दिले. 200चा स्ट्राईक रेट आहे. मात्र स्ट्राईक रेट इथे वाढवावं लागेल कारण 300पेक्षा जास्त स्ट्राईक रेट या ठिकाणी राखावं लागेल तरच हे लक्ष गाठता येईल कारण अजूनही 65 धावांची गरज आहे मैदानावरती. 16पेक्षा जास्त 16.25 हे आस्किंग रेट या ठिकाणी राखावं लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय सूरज. कॉमेडी बॉक्स कडनं स्ट्राईकला फलंदाज यावेळेस येतोय करण. हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र हा प्रयत्न फसतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सागाव संघाचे प्रेक्षक आपण पाहू शकाल समर्थक भरपूर संख्येने उजव्या बाजूला जल्लोष करतायत. सागाव संघाला क्रिकेटची फार जुनी परंपरा आहे. एक काळ सुभाष म्हात्रे रमेश म्हात्रे धनंजय म्हात्रे अनिल म्हात्रे यांनी गाजवला आणि आता मात्र ही नवीन पिढी ही जबाबदारी स्वीकारत असताना हा चेंडू ऑन साईडला खेळतायत. क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात मिड विकेटवरनं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सचिन त्या ठिकाणी आहेत. तितकाच चांगला थ्रो येतोय मात्र थ्रो त्या ठिकाणी गॅदर करता आला नाही आणि याच गोष्टीचा फायदा घेत आणखीन एक धाव या दरम्यान ॲड होते. एकूण 3 धावा पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 16. एकेरी दुहेरी धावेने नक्कीच हे लक्ष गाठता येणार आहे. मोठे फटके मारावे लागतील. प्रवास खूप लांबचा आहे त्यासाठी ऑटो रिक्षा किंवा बस चालणार नाही. हवाई सफर या ठिकाणी हव्यात. हवेतून
फटके मारावे लागतील, षटकार मारावे लागतील आणि चौकार मारावे लागतील. पुन्हा एकदा हा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने जाणारा होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, टायमिंग तितकंसं जुळलं नाही. चेंडू शॉर्ट भूमिकेच्या दिशेने येतोय. सिंगल येते. खूप चांगली गोलंदाजी. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि अशाच प्रकारे जर गोलंदाजी सुरू राहिली तर मात्र हा सामना आवाक्याच्या बाहेर कोणी संघाच्या असेल. अर्ध विकेट येत आहेत. हा चेंडू ऑन साइडला खेळतायत क्षेत्ररक्षक सचिन वेगाने आलेले आहेत. हा झेल होणार का? व्हॉट फॅन्टॅस्टिक कॅच, स्पेक्टॅक्युलर कॅच. फलंदाज बाद होतोय. सचिन मात्रेसाठी टाळ्यांचा गजर येतोय. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण, प्राण, प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान. नाही, ते सचिनचं खरंच कौतुक होतं. मॅग्निफिसंट फिल्डिंग. पॅशन म्हणतात ना, क्रिकेटचं जर पॅशन असेल, फिल्डिंगचं जर पॅशन असेल तर तुम्ही या पद्धतीने क्षेत्ररक्षण करू शकता. एखादा अशक्य वाटणारा, चांगल्या फटक्याला अशक्य वाटणारा जो जेल असतो त्या चांगल्या फटक्याला जेलमध्ये कन्वर्ट करणं, याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी सचिन प्रस्तुत करत असताना. नक्कीच शरीरयष्टी आपण त्याचे पहिले तर भारत आहेत, मात्र इतकं शरीर घेऊन देखील किती वेगाने आले, ही कौतुकास्पद गोष्ट आहे बाळा सर. नक्कीच नक्कीच. कारण ज्या पद्धतीने आले, ज्या पद्धतीने कमिटमेंट दाखवलंय आणि ज्या पद्धतीने ते जेल घेतलंय, कौतुकास्पद आहे. हर्षद येत आहे तिसऱ्या क्रमांकावरती. संघनायक खूप चांगलं यश सूरजला लाभतंय. खूप चांगला झेल देखील सचिन मात्राने टिपलाय. हा चेंडू पुन्हा एकदा हवेत येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हा सोपा झेल रितेश भोईरकडनं सुटलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच, जीतो मॅच, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ, असा वाक्प्रचार क्रिकेटमध्ये आपण नेहमीच सांगत असतो. मात्र या ठिकाणी रितेश आतमध्ये गेलेले आहेत. त्यांच्या जागेवरती त्यांचे बंधुराज रोहित भोईर येत आहेत. एक काळ त्यांच्या वडिलांनी देखील गाजवला आहे. अप्रतिम कामगिरी गोरख भोईर यांची देखील राहिली आहे संघासाठी. तर पारितोषिकांची लयलूट केली जाते. ही पारितोषिकं नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही पोचू. हा चेंडू यावेळेस मात्र टायमिंग खूप सुरेख होता. चेंडू जातोय भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या स्टँडच्या दिशेने. नो चेंडू होता. ओव्हर स्टेपिंगचा नो आहे. पंचांचं अतिशय चांगलं लक्ष बघा. पंच लक्ष वेधून घेतात. फ्रीट ऑन आहे आणि धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकते. ते म्हणजे षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय 26 धावा. ओव्हर स्टेपिंगचा नो बाळासर या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओव्हर स्टेपिंगचा नो आहे. तो फ्री हिट सुद्धा आहे. कठीण जेल घेतला गेला आणि सोपा जेल सुटला गेला आणि त्याच्यानंतर आपण या मैदानावर आपण षटकार या ठिकाणी बघतोय. तर मागच्या षटकात रन रेट कमी झाला होता आणि त्यामुळे ते या षटकात कव्हर करायचा पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी किरण आणि अर्षद करत असताना. तर कोणी संघासाठी पारितोषिक आहे. कोणी संघ जर या ठिकाणी विजय प्रस्थापित करतोय तर प्रदीप लव ठोंबरे यांच्याकडनं 51,000 रुपये आणि त्याचबरोबर हेमंत अंकुश ठोंबरे यांच्याकडनं 50,000, असं तब्बल 1,01,000 रुपयाचं पारितोषिक एका सामन्यासाठी. तर अंकुश ठोंबरे ग्रामपंचायत सदस्य कोणी याचकडून कोणी संघ जिंकल्यास 3,000 रुपये. भरपूर पारितोषिकं कोणी संघासाठी आलेली आहेत. जी बक्षिसं पाठवण्यात आले तर सगळ्यांच्या मान्यवरांचे धन्यवाद व्यक्त करतोय. मला तर नम्र प्रार्थना आहे कमिटीकडे बक्षिसे होत्या त्यांच्याकडून सर्टिफाय करून आमच्याकडून आल्यानंतर आम्ही लगेच या ठिकाणी अनाऊन्स करतोय. तर प्रत्येक षटकारास 500 रुपये, 2 षटकार 1000, 3 षटकार 1500, 4 षटकार 2000. ओमकार ठोंबरे याचकडून हे पारितोषिक आहे. हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय सुरेख टायमिंग मात्र त्या ठिकाणी यावेळेस मात्र. तर बघूया. तर नक्कीच आपण येस, दॅट इज अ व्हेरी गुड डिसिशन. संदीप रेफर केलंय. आवश्यक आहे रेफर करणं. कारण त्यांचं शरीर ज्या वेळेला सीमारेषेच्या बाहेर येताना त्यांनी चेंडू पकडला, कनेक्ट झाला, त्यावेळेला ते एक्झॅक्टली कुठे होते ते बघावं लागेल. चेंडू नक्कीच त्यांनी आत ढकलला, मात्र ज्या वेळेला चेंडू त्यांच्या शरीराला स्पर्श करत होता त्यावेळेला शरीर कुठे होतं, सीमारेषेच्या बाहेर होतं का आत होतं, हे बघणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे संदीपने या ठिकाणी रेफर केलेला आहे. नक्कीच कन्फ्युजन आहे थोडंसं. तर टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जाईल. आताच 2 दिवसापूर्वी असाच एक व्हिडिओ मी आपल्या ग्रामीण ग्रुपच्या मध्ये टाकला होता फिल्डिंगचा.
फिल्डिंग कसं वावायचं उत्तम वरण. आज काही क्लासिक फिल्डिंग या ठिकाणी बघायला मिळाले. सकाळी त्या पवारने खूप चांगली बॅट फिल्डिंग केली. आत्तासुद्धा आपण बघतोय फिल्डिंग ज्या पद्धतीने स्टँडर्ड या ठिकाणी सेट केलं जातोय. काल दुपारी मी थोडंसं दुःखी झालो तो फिल्डिंग बघून. आज मात्र ग्रामीण संघाने आमचे मनं जिंकलेले आहेत फिल्डिंगचं स्टँडर्ड दाखवून, बॅटिंग आणि बॉलिंगचं स्टँडर्ड दाखवत असताना. नक्कीच खेळातलं सातत्य टिकवणं फार कठीण आहे. यंदाचं जर आपण विचार केला तर कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आपण पाहिलं तर खूप डेव्हलप झालेले आणि यंदाच्या हंगामात कुठला संघ कुणाला कधी धक्का देईल हे सांगणं फार कठीण आहे. प्रत्येक संघ या ठिकाणी अप्रतिम क्रिकेट सादर करतो आणि त्यामुळे कल्याण डोंबिवलीचा आदर्श घेऊन अनेक ठिकाणी चांगले संघ बनवण्याचं काम केलं जातं आहे. समिती स्थापन करण्याचं काम केलं जातं आहे. सातत्याने कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटच्या प्रगतीसाठी विनोददादा पाटील यांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे आणि जे नियम वर्षभरातून एखाद 2 मीटिंग होतात आणि त्या मीटिंगमध्ये जे नियम या ठिकाणी लागू केले जातात ते वर्षभर सर्व खेळाडू या ठिकाणी पालन करत असतात. हेच वैशिष्ट्य आहे. अनेक समित्या आहेत, भरपूर मीटिंग होतात, मात्र त्यातून निष्कर्ष कधी निघताना आपण पाहिले नाही. मात्र आपल्या कल्याण डोंबिवलीची जी समिती आहे वर्षातून 1 ते 2 मीटिंग फक्त होतात आणि त्यातून जे नियम नवीन इम्प्लिमेंट केले जातात किंवा जुने जे काही नियम असतात त्यानंतर पुनर्विचार केला जातो, चर्चा केली जाते आणि ते नियम घेऊनच वर्षभर नक्कीच या कार्यकारिणीचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. अशाच पद्धतीने संवाद होणं आवश्यक आहे. विनोदजी रतन पाटील आमच्या कल्याण डोंबिवली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि ज्या पद्धतीने स्पर्धा आणि स्टँडर्ड वाढत आहे, ज्या पद्धतीने स्पर्धा शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे. शिस्त महत्त्वाचं आहे. शिस्त पाया आहे. क्रिकेट जेंटलमॅन्स गेम आहे आणि तो डिसिप्लिन, डेडिकेशन, डिटर्मिनेशन हे 3 D आहेत. ते जर तुम्ही क्रिकेटमध्ये मेंटेन केलं प्रत्येक गव्हाणी स्पर्धा आयोजित करत असताना त्याच्यात तडजोड होता कामा नये कुठल्याही परिस्थितीत. तर नक्की सांगतो कल्याण डोंबिवलीचे अजून एक निलेश कुलकर्णी पाहिला, अजिंक्य राणे आपण पाहिला, अजून असंख्य खेळाडू जर भविष्यात लेदरच्या माध्यमातून मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. नाही सर, बऱ्याच ठिकाणी समालोचन करण्यासाठी मी जेव्हा ठाणे जिल्ह्याच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये समालोचन करण्यासाठी जेव्हा जातो तेव्हा बरेच जण प्रश्न विचारतात की कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट इतकं शिस्तबद्ध आणि पारदर्शक काय. तर त्याचं एकमेव उत्तर आहे सन्माननीय विनोददादा पाटील ज्यांनी ही शिस्त लावलेली आहे आणि सातत्याने या शिस्तीचं पालन आमच्या कल्याण डोंबिवलीचे हे खेळाडू करत असतात. एक आदर्श निर्माण या खेळाडूंनी केलेलं आहे. आमच्या विनोददादांनी आदर्श निर्माण केलेला आहे. नक्कीच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019 म्हणून वाट बघितली जाते. 58 ग्रुप आहेत भारतामध्ये क्रिकेटचे, स्पोर्ट्सचे. सातत्याने ही माहिती घेत असतात आणि प्रत्येकाची इच्छा असते येऊन रतनबुवा बघावं म्हणून. याचं कारण क्रिकेटचा प्रसार, डेव्हलपमेंट, प्रमोशन, शिस्त ठेवतायत आणि त्यामुळे 18व्या वर्षात आपण पदार्पण केलं आहे आणि अशा पद्धतीने क्रिकेटला पुढे नेत असताना मला सांगताना अभिमान वाटतंय. हे जेवढे स्टँड्स तुम्ही बघतायत, अजित वाडेकर आपल्याकडे येऊन गेलेले आहेत, दिलीप वेंगसरकर आपल्याकडे येऊन गेलेले आहेत, अजय जडेजा आपल्याकडे येऊन गेलेत. मागच्या वर्षी संदीप पाटील आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. यावर्षी सुद्धा प्रमोदजी रतन पाटील यांच्या माध्यमातून अजून अतिरिक्त चांगले खेळाडू भारतीय संघातले तुम्ही बघू शकाल. शेवटचा टप्पा जेव्हा सुरू होईल 28 तारखेला आपली सांगता आहे आणि त्यामुळे उद्देश एवढाच आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अत्यंत बारीक लक्ष आहे आणि ज्या पद्धतीने एक नवीन विक्रमसुद्धा याच भूमीवर विनोदजी रतन पाटील यांच्या वाढदिवसातच झाला. मागच्या वर्षी प्रशांत धनावडे यांनी जे 1009 धावा कुठल्या लेदरच्या माध्यमातून शाळांत स्पर्धेमध्ये. त्यामुळे पुढे भविष्यामध्ये क्रांती आणि शौर्य कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून बघायला मिळालं तर मला विश्वास आहे. मात्र पुढची जी पिढी करते त्यांना माझ्या हृदयातून प्रार्थना आहे लेदर पण तेवढंच खेळा जेणेकरून तुम्ही भारतासाठी प्रतिनिधित्व करू शकाल. नक्कीच लेदरच्या माध्यमातून देखील अनेक जण पुढाकार घेत आहेत. संदीप पाटील यांच्या माध्यमातून देखील लेदर बॉलची क्रिकेट स्पर्धा जे सागावचे आहेत त्यांच्या माध्यमातून देखील लेदर बॉलची स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते. अनेक खेळाडू कल्याण डोंबिवलीने दिलेले आहेत. त्यातील निलेश कुलकर्णी यांचं नाव देखील या ठिकाणी आवर्जून घ्यावं लागेल. अजिंक्य राणे जे मूळचे डोंबिवलीचे आहेत मात्र ते आता मुलुंडला स्थायिक झालेले आहे. त्यामुळे नक्कीच डोंबिवलीसाठी खूप मोठा बहुमान आहे. जसं मी उल्लेख केला ही साहित्यकांची भूमी आहे, लेखकांची भूमी आहे, कलावंतांची भूमी आहे आणि तसंच कलाकारांची भूमी आहे, क्रीडापटूंची भूमी आहे आणि हा इशारा आलेला आहे 6 धावा म्हणून. तर उशीर लागला पण योग्य निर्णय आला आहे जेणेकरून कोणावरही अन्याय होऊ नये त्यासाठी नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आणि या ठिकाणी निर्णय येतो की षटकार आहे. तर धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 32. तर खूप चांगली फलंदाजी मैदानावरती. किरण आता मात्र आपल्या हातात सूत्र घेतोय. एकूण धावा करायच्या त्या 78 तर 46 धावांची गरज आता मात्र येणाऱ्या
सो मिलिंद मात्र येत आहेत. हा चेंडू मिलिंदचा मात्र ऑन साईडला खेळायचा होता, टायमिंग व्यवस्थित झालं नाही. फलंदाज बाद. मिलिंद मात्र मागच्या सामन्यामध्ये प्रभावशाली गोलंदाजी केली होती, 2 षटकात 7 धावा दिल्या होत्या आणि आता मात्र या षटकामध्ये देखील, या सामन्यामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतायत आणि मागच्या सामन्यातला आपला फॉर्म या ठिकाणी कंटिन्यू करतायत. तर बातमी अशी आली आहे की ज्यावेळेला ते षटकार अडवण्यासाठी जी उंच उडी त्यांनी मारली होती, चेंडूला आत ढकलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळेला त्यांचा पाय जो आहे तो स्पर्श चेंडू त्यांच्या हातात असतानाच सीमारेषेशी थोडासा स्पर्श झाला आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन तो षटकार म्हणून या ठिकाणी तिसऱ्या पंचांनी घोषित केलं. व्हेरी गुड डिसिशन. खूप क्लोज डिसिजन होतं सर, त्यामुळे थोडा उशीर देखील लागला आणि आवश्यक आहे, कारण एखादा क्लोज डिसिशन असेल तर परत परत रिपीट करून तो बघावा लागतो. कारण मी जसं उल्लेख केला, या स्पर्धेची मुळात ओळख काय आहे? पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी ही ओळख आहे स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकची. तर हा चेंडू ऑन साईडला खेळत आहेत. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातोय. पहिली धाव वेगाने घेतली होती, दुसऱ्या धावेचं मानस होतं, धाडस देखील केलं होतं, मात्र हे धाडस अंगलट आलं आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहे. धावचीच्या स्वरूपात सांघिक यश लाभतंय सागाव संघाला. तर या ठिकाणी आपण पाहतोय किरण खूप चांगली फलंदाजी करत होता. सलग 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि दुर्दैवरित्या तो धावचित होतोय आणि सागाव संघाला एक खूप मोठी सफलता मिळते. कारण किरण अर्जुन खेळपट्टीवरती स्थिरावला असता तर नक्कीच त्याने संघाला विजयाच्या समीप देखील आणलं असतं. नक्कीच नक्कीच तसा प्रयत्न त्यांनी केला होता. 10 चेंडू 26 धावा, 260चा बॅटिंग ॲव्हरेज त्यांनी त्या ठिकाणी ठेवला. कारण जेव्हा मोठी धावसंख्या तुम्हाला चेस करायचं असतं तेव्हा स्टार्टिंगपासूनच तुम्हाला अटॅक करावं लागतं. त्याच पद्धतीने किरणने मैदानावर अटॅक केले. गोलंदाज मिलिंद म्हात्रे. हा चेंडू सुरेख होता, टप्पा पडल्यानंतर आत येत आहे. हा चेंडू आपण पाहतोय सातत्याने खूप चांगली गोलंदाजी. मिलिंदची ॲक्शन आपण पाहिलं तर खूप चांगली ॲक्शन आहे, खूप चांगला रनअप आहे. रिलीज ऑफ डिलिव्हरी आपण पाहिलं तर सर अत्यंत चांगली पाहायला मिळते आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा आत येतोय, इनस्विंग होतोय, चेंडूला बाउन्स देखील देत आहे. पुन्हा एकदा मिलिंद ओव्हर द विकेट. हा चेंडू आत आला होता, ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न फसतोय. शॉट फाईन लेगला, हा झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होत आहेत. कोणी संघाला लागलेला आणखीन एक धक्का, चौथा धक्का मैदानावरती लागतोय. एक मिलिंदचं नक्कीच कौतुक करेन. फार असा वेगवान गोलंदाज आहेत, मध्यम गतीचे गोलंदाज आहेत, मात्र इंटेलिजंट गोलंदाजी करतात, इंटेलिजंट क्रिकेट खेळतात. ही त्यांचं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना माहिती आहे एक्झॅक्टली फिल्डिंग कुठल्या पद्धतीने मला कॅप्टनने दिले, ही गोष्ट लक्षात घेतात आणि त्याच पद्धतीने लाईन अँड लेंग ठेवायचा प्रयत्न करतात. आणि त्यांची जी गोलंदाजी बघशील तर गुड लेंग आणि शॉर्ट ऑफ लेंग याच विभागामधून ते मॅक्झिमम अटॅक करायचा प्रयत्न करतात. खूप चांगली पिचिंग करत आहेत. पहिल्या सामन्यात देखील हे चित्र आपण पाहिलं. मिलिंद येत आहेत ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हा चेंडू सुरेख होता, अतिशय चांगली गोलंदाजी. शॉर्ट ऑफ गुड लेंथ बघा, सातत्याने आपण पाहिलं तर गती देखील आहे, त्याचबरोबर अचूकता पाहायला मिळते. व्हेरिएशन अधूनमधून दाखवत आहेत. चेंडूला ऑफ स्टंपवर, मिडल स्टंपवर ठेवत आहेत आणि या ठिकाणी यशस्वी होत आहेत. तर एक चेंडू शेष आहे, फक्त एकच धाव आलेली आहे. पुन्हा एकदा मिलिंद म्हात्रे. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला खेळत आहेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येत आहेत. त्या ठिकाणी सचिन म्हात्रे सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती आपल्याला 34. तर एक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते. सामना सुरू असताना जर एखादा स्ट्रोक खेळल्यानंतर जो द्रोण कॅमेऱ्याला तो चेंडू आदळतो तर डेड बॉल केला जाईल अशी आयोजकांना मला नक्कीच माहिती मिळते. तर एकंदरीत 34 धावा झालेत. विनोद आमचे भोपूरचे विनोद पाटीलची धावतावरून या ठिकाणी ऐकवतात तुमच्या. मात्र मॅग्निफिसंट बॉलिंग, इकॉनॉमिकल बॉलिंग या टुर्नामेंटमधली आत्तापर्यंत सेकंड डे चालू आहे, 18 वर्ष आहे. तर इकॉनॉमिकल बॉलिंग मिलिंद यांनी केली आहे. एक षटक टाकलं, एके निर्धारित 2 धावा देत असताना तब्बल 2 गडी बाद केलेत. अजूनही मैदानावर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहेत. 12 चेंडूमध्ये तब्बल 44 धावांची गरज आहे. 22 धावा जे 45 धावा शेवटच्या टप्प्यात रितेश आणि राहुलने कुठल्या
त्या 44 आता शेवटच्या टप्प्यात त्यांच्यासमोर उभे राहत आहेत. आपण बघतोय चौथ्या आणि पाचव्या षटकाच्या माध्यमातून. सन्माननीय सनीदादा पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते खोडी ग्रामपंचायतचे सदस्य सन्माननीय अंकुशजी ठोंबरे यांचं आपण स्वागत करायचं आहे. त्यांचा सत्कार आपण करायचा आहे, त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. सन्माननीय सनीदादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्रीयुत अंकुश ठोंबरे खोडीगावचे ग्रामपंचायत सदस्य त्यांचं स्वागत आपण करायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे या सोहळ्याच्या माध्यमातून. रोहित येत आहेत. रोहितने पहिला चेंडू डॉट फेकलाय. तर आज सनीचा वाढदिवस आहे, सगळ्यात खास दिवस, त्याचंच नाव वाढदिवस. सनीला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. हा चेंडू यावेळेस मात्र टायमिंग खूप सुरेख होता. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आकाश ठोंबरेच्या बॅटमधून आलेला हा षटकार. धावसंख्या धावफलकावरती 40. गरज आहे अजूनही 38 धावांची आणि चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 10 चेंडू 38 धावा. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा येत आहेत. चेंडू कट करतायत. शॉर्ट पॉईंटच्या वरून चेंडूला काढलेलं आहे. चेंडू जातो स्क्रीनच्या दिशेने. त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक नसल्या कारणाने चेंडू सीमा रेषेबाहेर जातोय 4 धावांसाठी. तरुण ब्रिगेड आहे फार मोठ्या संख्येने. 22, 23 अशा वयाचे आपण बघतोय. करण, किरण, त्याच्यानंतर कार्तिक, आकाश. हा चेंडू टप्पापर्यंत थोडासा खाली देखील राहिला आणि आत देखील येतोय. आणि ते मात्र बाउन्ससाठी खेळले होते. पूल करायचा होता. चेंडू खाली राहिला आणि या ठिकाणी हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. कमबॅक करताना गोलंदाज रोहित भोईर. 10 धावा पाहायला मिळतात. 4 चेंडूमध्ये आलेले आहेत. धावसंख्या एकूण धावफलकावरती 44. 34 धावांची गरज आहे विजयासाठी 8 चेंडूमध्ये. हा चेंडू ऑनसाईडला खेळतात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने आलेले आहेत. चेंडूवरती या दरम्यान दुसरी धाव पूर्ण केली जाते आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली ती 46च्या घरामध्ये. 32 धावा आता मात्र 7 चेंडूमध्ये. लक्षात कठीण वाटतंय मात्र अशक्य मुळीच नाही. आणि 7 चेंडूत यंदाच्या अंगमात 35 धावा होताना आम्ही पाहिलेल्या. 7 चेंडूत आज 22 धावा देखील होताना आपण पाहिल्या. अतिशय थरारक सामना तो प्रत्येकाने अनुभवला वाकण संघाचा. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. सचिन म्हात्रे त्या ठिकाणी चेंडूची वाट पाहत आहेत. पहिल्या चेंडूत पहिल्या टप्प्यात चेंडू उचललाय. थ्रो करेपर्यंत या ठिकाणी 2 धावा. थ्रो फेकताना थोडासा उशीर केला आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 48. 7 चेंडूमध्ये आता गरज आहे विजयासाठी या ठिकाणी 30 धावांची. फार मोठं रन रेट झालं आपण बघतोय. त्याचं कारण 2 षटकामध्ये जसं मी उल्लेख केला 44च्या 45 धावा विनोद, रितेश आणि तसंच राहुलने कुठल्या चौथ्या आणि 5व्या षटकात त्याच या ठिकाणी त्यांना अत्यंत महागडे ठरत आहेत असं चित्र दिसतंय. मात्र सामना संपलेला नाही आहे. आपल्याला विसरता कामा नये. जसं मी उल्लेख केला पुणे संघाचं वैशिष्ट्य म्हणजे युथ ब्रिगेड फार मोठ्या संख्येने आहेत. जवळजवळ त्यांचे 50 ते 60% खेळाडू येते 20 आणि 23च्या मध्ये. त्यामुळे प्रयत्न करायचे या ठिकाणी नक्की प्रयत्न करतील कार्तिक आणि आकाश. विसरता कामाने पहिला सामना कुठल्या पद्धतीने कार्तिकने सामना त्यांनी जिंकून दिला हे आपल्याला विसरता कामाने. आकाश खेळतोय मैदानावर 14वर 1 षटकार आणि चौकार आहे. अजून कार्तिककडे स्ट्राईक यायचं आहे त्यामुळे ते प्रयत्न नक्कीच करणार. या ठिकाणी 7 चेंडू 30 धावा करण्यासाठी दोन्ही संघांना या ठिकाणी आयोजकांकडून हार्दिक शुभेच्छा. नक्कीच राहुलची आपण खेळी पाहिली. 9 चेंडूत 22 धावांची होती. रितेशने देखील 7 चेंडूमध्ये ताबडतोब या ठिकाणी 26 धावा कुठल्या. आणि संघाने एक मोठं लक्ष कोणी संघासमोर ठेवलं आणि लक्ष्याचा पाठलाग करत असताना 4थ्या षटकाखेर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 48. 30 धावांची गरज. शेवटचं षटक मिलिंद मात्र घेऊन येत आहेत. खूप चांगली गोलंदाजी. 2 धावा आणि 2 गडी बाद केले होते पहिल्या स्पेलमध्ये. चेंडू किती अप्रतिम आहे बघा. ऑफ स्टंपवर पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ घेतोय आणि त्या ठिकाणी वेग देखील चेंडूला देत आहेत.
आज सुद्धा आणतोय ही अत्यंत महत्त्वाची, कारण विसरता कामा नये. पहिल्या स्पेलमध्ये मिलिंदने 2 धावा देत असताना 2 गडी बाद केले होते. पहिल्या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी, पडल्यानंतर तो 8 आला चेंडू. सोड द विकेट. पुन्हा एकदा हा चेंडू खूप उंच गेलाय, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, झेल होणार का? आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा सचिन मात्रेसाठी टाळ्यांचा गजर होतोय. गुड कॅच. नक्कीच सचिन मात्रे म्हणजे सोपा जेल नाहीच, जे कठीण जेल आहे ते सचिन मात्रे घेऊ शकतात. याचं उत्तम उदाहरण सचिन पुन्हा एकदा जवळजवळ 15-20 धावत असताना 15-20 धावत असताना जेल टिपतायत. असंच ते धावत राहिले तर मला वाटतं 15 ते 20 किलो तरी नक्की कमी होतील. वॉट अ कॅच. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षक. फलंदाजीमध्ये 15 धावांचं योगदान दिले होतं 7 चेंडूमध्ये आणि खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत. मैदानावरती खूप ॲक्टिव्ह असतात आणि मैदानाच्या बाहेर देखील तितकेच ॲक्टिव्ह असणारे सचिन मात्रे. 2 अप्रतिम झेल त्यांच्या माध्यमातून टिपले गेले आणि आता मात्र आपण पाहतोय 2 चेंडू झालेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये 30 धावा. गुड बॉलिंग. शफल झाले यावेळेस, मात्र चेंडू खाली राहिला. आणखीन एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आज मिलिंद मात्रेने खूप इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केलेली आहे, प्रभावित केलेले सगळ्यांना. आपण पाहिलं तर नेहमीच प्रेक्षकांना फलंदाजी पाहायला आवडतं, मात्र आज मिलिंदची गोलंदाजी नक्कीच कौतुकास्पद राहिली. नक्कीच परिपक्व अशी गोलंदाजी केली. मॅच्युर्ड गोलंदाज जसे असतात त्या पद्धतीने गोलंदाजी, आणि आजचा दिवस गोलंदाजांनी गाजवलाय. पुन्हा एकदा मिलिंद येतोय. हा चेंडू कट करतायत, चेंडू जातोय यावेळेस मात्र वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे, कव्हर पॉईंटच्या दिशेने डीपमध्ये जातोय आणि अतिशय चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतो. टायमिंग सुरेख होता आणि दरम्यान 4 धावा येत आहेत. थँक्यू. चेंडू तितका वाईट नव्हता, मात्र स्ट्रोक अप्रतिम होता, टायमिंग खूप सुरेख होता. पाहिलं होतं डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. 26 धावा 2 चेंडूमध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट या ठिकाणी करण्याची संधी होती. फलंदाज बाद होत आहेत. आकाश. आणखीन एक धक्का लागतोय. सामन्याचं चित्र स्पष्ट होतंय. सामना पूर्णपणे यावेळेस खुला होतोय. सागाव संघ नक्कीच विजयाच्या समीप आहे. फक्त औपचारिकता या ठिकाणी पूर्ण केली जाणार, कारण एका चेंडूमध्ये आता 26 धावा. क्रिकेटमध्ये 6 पेक्षा मोठा फटका नसतो. एखादा नो चेंडू आला, एखादा वाईट चेंडू आला तर जास्तीत जास्त 7 ते 8 धावा होतील, मात्र 26 धावा अशक्य आहेत. फक्त औपचारिकता या ठिकाणी पूर्ण केली जाणार. चला, जास्त वेळ घेऊ नका फलंदाज, जास्त वेळ घेऊ नका, लगेचच फलंदाजाने तयार राहायचंय. जास्त वेळ घेताय तुम्ही, कारण अजूनही यानंतर आपल्याला पाहिलं तर 2 सामने कव्हर करायचे आणि त्यासाठी पुरेसा वेळ, पुरेसा सूर्यप्रकाश आपल्याकडे हवा आहे. तर 1 चेंडू या ठिकाणी फेकला जाईल. औपचारिकता पूर्ण केली जाईल. किती धावसंख्येने कोणता संघ जिंकेल, किती धावेने पराभूत होईल, यासाठीच हा चेंडू फेकला जाईल. आणि हा सामना या ठिकाणी खूप मोठ्या फरकाने 25 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. वेल प्लेड सागाव संघ, हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक श्री गणेश क्रिकेट संघ खोणी. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा. ओमकार ठोंबरे यांच्याकडून 2 6साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. किरण याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय अंकुश ठोंबरे यांच्याकडून